श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते। तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर त्या घरामध्ये श्रीमंती येते, व्यक्ती धनवान बनतो। यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये, नाहीतर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही। स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते। तेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा, हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे। ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते। मित्रांनो, झोप अशी एक गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे। जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते। नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते। तसे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो, परंतु काही वेळ ही झोप एवढी गाढ येऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कोठेही झोपीत जातो। झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते। स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याचे सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते। स्त्री जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि याने माता लक्ष्मी रुष्ट होऊन जाते। मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते। त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहता कामा नये। असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात। त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे। धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू, केतू आणि शनीची कृपादृष्टी पडू शकते। हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये। जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात। त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे। जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकून चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये। असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकतो। झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे। याने आपणास यश, कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते। मित्रांनो, कदाचितच हे बाब फारच कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये। तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानले जात नाही, परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे। ही कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबदेचे कारण बनते। त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी
जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा, कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बर्बाद करू शकतात. तर मग आता पाहूयात की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे. कोणत्या वेळी तुम्हाला उठलं पाहिजे, चला तर हेही जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती कामयाबी दर्शवत असते. यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा, धन लक्ष्मींचा अत्यंत प्रिय असतो. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये वास करत राहते. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारलं पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर अशा घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये 4 ते 5:30 दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा, कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत. ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात. त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, खुशीचे वातावरण घेऊ इच्छित असता तर तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये. जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपत असते तर ते पूर्ण घर, कुटुंब, परिवार धनधान्याने भरून जातील. घरात खुशीची झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे. या दिवसांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपत असतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपलं पाहिजे. फक्त आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर तुम्हाला मी या संबंधी संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे, तर लक्ष देऊ ऐका. वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजव्या बाजूला झोपलं पाहिजे. त्याच्यामागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डाव्या अंग मानलं गेलं आहे, जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेला आहे. त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते. ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनासंबंधी समस्यांशी झुंजावे लागते. खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत, ज्यांच्या अनुसार बोलले गेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवत असते. त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यास जाऊ नका. त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू नये. तर मग शेवटी अशी कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये. या मग जाणून घेऊया. असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध, दही व मीठ कोणालाही देऊ नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.